नमस्कार मित्रांनो. तर आज आपण निघणार आहोत गोव्याला. तर आपण आज जाणार आहोत ओल्ड गोवा हायवेनी. कोल्हापूर मार्गे जाणार नाहीत आपण जाणार इथून गोवा हायवेनी. तर आपण बघूया कुठं आपल्या CNG भेटते. आता आपल्या CNG पण भरायचे. दोन कांडी आहेत. तर आता सकाळी वाजले 8:30. तर आता निघूया इथून. कुठं कुठं आपल्या CNG भेटते ते पण तुम्हाला सांगेन. अजून रोड कसा आहे, रोडची कंडिशन काय आहे ते पण बघूया. अजून निघूया मग. आता घरापासून आपण 9 वाजता निघलेलो. तर अजून आपण खारपाड्यापर्यंत आता आलं. खारपाडा टोल नाका. तर 18-19 किलोमीटर झालेलं आहे. इथं वैष्णवी हॉटेल खारपाड्याच्या टोलच्या पुढं आल्यावर एक वैष्णवी हॉटेल आहे. हे बघा, हे जे चालले ते अलिबागसाठी जाणार आहेत वाटतं. हे खालते उतरत आहेत. इथून जाल तर अलिबागसाठी जाल. तर लेफ्टला चालले गाड्या खालतून. अजून हे आपण चाललोय सरळ वरतून वडखलवरून खालते उतरून डायरेक्ट गोवा हायवेला. हा गोवा हायवेच आहे. आता 9:30 वाजलेत. पण आता पोचलोय वडखलच्या इथं. तुम्हाला कासूला पण एक CNG पंप आहे. लेफ्ट साईडलाच आहे. तर मी तुम्हाला सांगायला ते विसरलो. कासूला आहे. कासू नाही, सॉरी, जितेला आहे. जितेला CNG पंप आहे. पहिले जेव्हा आम्ही जायचो खालतून, जेव्हा हे आउटर रिंग रोड नव्हता वडखलचा, तर खालतून आम्हाला वडखलला सगळ्यात जास्त वेळ जायचा. पेन ते वडखलपर्यंत यायला अर्धा तास कमीत कमी लागायचं. तर हे जे रिंग रोड झालंय तेव्हापासून 5 मिनिटात आपण डायरेक्ट पेनपासून वडखल बाहेर निघतो. वडखलच्या पहिले भरपूर हालत खराब व्हायची. अजून एवढे रस्ते खराब होते त्या टायमाला. पेन ते वडखल भरपूर खराब होता रोड. कोल्हाडच्या पुढं कधी गेलेलं नाहीये या रूटने. हा घाट पहिले तिथे भारी वाटायचं. आता पण आता काम झालेलं वाटतंय. बघूया पुढं आता जाऊया. आता काम झालेलं आहे वाटतं घाटाला. टोल तर आता चालू नाहीये. बघूया. आपण कोल्हाडला पोहोचू. बघूया कोल्हाडला आता कुठे नाश्ता करायला भेटला तर. अजून खाल्ला नाहीये. भूक लागली एकतर. नाश्ता केला नाही सकाळपासून. मॅडमने काहीच खायला दिलं नाही आपल्याला. फक्त चहा पिलेलं आहे. सकाळी 5:30 वाजता उठवलेत मॅडमने मला. मॅडम तर 4 वाजताच उठतात. इथं 500 मीटर आय थिंक कोल्हाड पासून आपण 4-5 किलोमीटर पहिले आहोत. कोल्हाडच्या इथं पण आपल्याला CNG भेटेल. आय थिंक काय निडी आहे वाटतं. काय निडी नाही आहे. मध्ये तुम्हाला कोल्हाड पहिलेच आहे थांब. तर तुम्हाला तिथं CNG पंप बघा लेफ्ट साईडला पुढं आहे. ब्रिज क्रॉस झाल्या CNG पंप आहे. तुम्ही तिथं फिल करू शकता. आता पुढं पण आहेत, भरपूर आहेत. तुम्हाला दाखवत जाऊ CNG पंप कुठं तुम्हाला भेटेल.
पहिल्यांदा आपण बघूया या रोडने जाऊया, कारण आपल्या कोकणात फिरायला यायचं अजून. कोकण ट्रिप करायची एक, जो पूर्ण कोकण किनारपट्टी आपण सगळं एक्सप्लोअर करणार आहे. बघूया ते कधी आपला होतंय. आपला नेक्स्ट आता व्हिडिओ येईल तो प्रयागराजचा. त्याच्या पहिले पण अजून आम्ही जाणार आहोत, ते तुम्हाला सांगतो तो कुठं आहे ते. इंस्टाग्रामला अपडेट देईन असते. खामपासून जो हा रोड आहे, माझ्या हिशोबाने 4-5 वर्ष आले हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. ज्या हिशोबाने हा रोड झालेला आहे त्या हिशोबाने अगर पूर्ण अख्खा गोवा रोड झाला तर भरपूर चांगला वाटतं. हा रोड एकदम व्यवस्थित वाटतंय. खामपासून कोलाडपर्यंत जो आहे, कोलाडला आता काम चालू आहे, तिथं ब्रिजचं काम होणार आहे. तर आता तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. आला कोलाड आपला. वरतून जो चाललाय ब्रिज हा कोकण रेल्वेचा ब्रिज होता तो. ट्रेन पण चाललंय तिथं. जेव्हा इथून ब्रिज स्टार्ट होणार आहे, म्हणजे इथून स्टार्ट होईल. इथून तुम्ही राईट माराल तर डायरेक्ट रोहाला. इथून 10 किलोमीटर आहे रोहा. राईटला जो जातोय रोड ब्रिज खालतून तो डायरेक्ट रोहाला जातो. हा आहे कोलाड. कोलाडच्या पुढं थोडा आल्यानंतर कोलाड पासूनच मस्त रोड भेटलाय. 100च्या स्पीडला तुम्ही आरामशीर क्रूज करू शकता या रोडवर. त्याच्यानंतर तुम्हाला सीएनजी पंप भेटेल. राईट साईडला तिथं सीएनजी पंप आहे, बघू शकता तुम्हाला पुढे दिसत असेल. राईट साईडला सीएनजी पंप, महानगर सीएनजी पंप. इथं सीएनजी पंप आहे. अजून सीएनजी पण आहे. सीएनजी भेटेल तुम्हाला. आय थिंक आपल्याला इंदापूर नाही तर माणगावलाच आपल्याला नाश्ता करायला भेटेल असं मला वाटते. भरपूर जागेवर बघत चाललोय, पण जे चांगले वाटत आहेत ते बंद आहेत. पणजी इथून दाखवते 415 किलोमीटर. रत्नागिरी 207. 8 किलोमीटर पुढे आल्यानंतर डायव्हर्जन लागतो. डायव्हर्जन म्हणजे इथून सिंगल रोडच आहे, तो जुना रोड. हा इथं आहे नाश्ता करायला काहीतरी. बघूया इथं नाश्ता करूया. मसाला डोसा मागवले दोघांनी. आता खाऊन घेऊया, चहा घेऊया, मग निघूया. नाश्ता करायला थांबलेलो, पण लय बेकार होता नाश्ता. काहीच चव नाही, काय नाही. मसाला डोसा दिलता का काय दिलता समजलाच नाही तो काय होता. चला निघूया इथून. 11 वाजलेत आता. अर्धा तास रेस्ट होता. नाश्ता करूया. भरपूर भूक लागलेली. चाय नाश्ता केला. आता निघूया इथून. 11 वाजलेत. बघूया आपण रत्नागिरीला किती वाजेपर्यंत पोहोचतो. त्याच्या पुढचा प्लॅनिंग करूया. आपल्या दिवसात गाडी चालवायची, रात्री गाडी नाही चालवायची. पण 7 वाजेपर्यंत तर पोहोचू गोव्याला. पण आपला विचार अगर मालवणला जायचा असेल तर मालवणला जाऊया, नाहीतर गोव्याला जाऊया. गोव्याला तर जायचंच आहे. आय थिंक हा इंदापूर असेल. इंदापूरला आलो वाटतं. आपल्या मानगावमध्ये ट्रॅफिक भेटलाय. अर्धा तास झालाय. आपण अर्धा तासापासून इथंच अडकलेलं आहे. बघूया आता किती अजून ट्रॅफिक आहे. आपण मानगावमधून एवढी ट्रॅफिक होती. 1 तास गेला आपला. 12 वाजले. 11 वाजता आपण निघले होते तिथून.
महाडमध्ये 12:30 वाजलेत. महाडला पोहोचलो आता. रोड माणगावच्या नंतर थोडा चांगला झालाय. महाडमध्ये पण CNG पंप भेटेल. 24/7 आहे CNG पंप. रायगड किल्ल्याला जायचं असेल तर तुम्हाला इथं महाडला यायला लागेल. महाडपासून जवळच आहे. आता आपण पोचलोय पोलादपूर. पोलादपूर पासून तुम्हाला अगर महाबळेश्वरला जायचं आहे तर इथून लेफ्ट मारू शकता. मग महाबळेश्वरला डायरेक्ट जाऊ शकता. सरळ गेल्यावर रत्नागिरी. पोलादपूर पासून जवळ आहे महाबळेश्वर. घाटाजवळ रत्नागिरी इथून 150 किलोमीटर राहिला अजून. तुम्हाला लिची वगैरे भेटतील. जसं महाबळेश्वरला लिचे भेटतात तसे इथे लिची तुम्हाला भेटतील खाते. कोल्हापूरला ज्यांना आवडत असेल लिची खायला त्यांनी इथं कोल्हापूरवरून घेऊ शकता. फ्रेश असतं. घाट कुठला आहे? रोड एकदम छान झाले. वाटलं नव्हतं एवढं छान. जसा आपल्याला स्टार्टिंगला अनुभव आलता या रोडचा त्या हिशोबाने तर हे भरपूर चांगला आहे रोड घाटामध्ये. बघू शकता 60च्या स्पीडने आपण क्रूज करू शकतो. 60 स्पीड थोडा छान आहे. हाईट बघा, हाईट घाटची 100-200 मीटरचा आहे. धामणा देवी ग्रामपंचायत. असा रोड असेल घाटामध्ये तर घाट चढणं पण किती छान वाटते. म्हणून आपले हे बाळ हनुमान भरपूर नाचत आहेत. त्यांना नाचायला भरपूर आवडते. आता रोड असा आहे म्हणून, नाहीतर ते अशा उड्या मारतात. गाणी लागले असतात तेव्हा हे बघायला मजा येते. डान्सिंग. बघा इथं दिलेलं आहे 60 किलोमीटर चिपळूण, 148 किलोमीटर रत्नागिरी. कोंडवी दत्तवाडी. स्वामींचा मठ आहे इथं. हा कुठला घाट
कमेंट करून सांगा मला हा कुठला आहे. हा खूपच छान आहे घाट. पर्वतांच्या रांगा किती छान वाटते. समोर बघा किती भारी वाटते डोंगर. कोकणात एक नंबर डोंगर आहे. तसेच साऊथ मध्ये तुम्ही केरळमध्ये जावा किंवा तमिळनाडूमध्ये नुसते डोंगर नुसते डोंगर. आपला हा पट्टा जसा आहे नुसते डोंगरच आहेत. तुम्ही MP UP साईडला जाल मग एवढे डोंगर कुठंच येतात. MP मध्ये पण आहे, मध्ये आहे पण कमी आहे. जेव्हा आम्ही प्रयागराजला जाताना तर टायगर रिझर्व ते लागतं MP मध्ये. महाराष्ट्र बॉर्डर अजून ते MP बॉर्डर दोघांच्या मध्येच आहे ते टायगर रिझर्व. फॉरेस्ट एरिया भरपूर छान आहे तिथं. आपल्या अयोध्येला पण जायचं आहे परत. 2दा जाऊन आलो आपण. त्यावेळेस व्हिडिओ नव्हता काढला आपण. आता स्टार्ट केला आपण तर आपण नेक्स्ट टाइम काढूया. आता जेव्हा जाऊ तेव्हा काम चालू आहे. डांबरीकरण करतायत. डांबर कशा टाकता हे काहीतरी खालती कोटिंग केलेलं आहे पहिले. नाही डांबर नीट खालती टाकलेले आहे त्यांनी. त्याच्यावरती डांबरीकरण करतायत. बघूया आता. कशेडी बोगदा किती छान आहे. आकृती काढले त्यांना काय बोलतात वारली पेंटिंग. लाइटिंग पण छान केलेली आहे याच्यात. अजून 6 लेनचा त्या साईडला 3 लेन त्या साईडला 3 लेन असं 6 लेनचा हे टनल आहे. किती हाईट पण याची आय थिंक 50 फूट हाईट असेल. एवढी हाईट आहे या टनलला. 50 फूट आय थिंक 50 फूट नसेल 40 फूट असेल. दोन्ही साईडला यांनी बॅरिकेडिंग केलेलं हे चांगलं केलेलं आहे. बोगदा बघून असं वाटतं आपण जसं पुण्याचा कात्रजचा बोगदा आहे तसंच सेम वाटतंय. जसं एका साईडनी उतार जसं आपण खेड शिवापूर पासून पुण्याला जाताना त्या बोगद्यामध्ये जसं खालती उतरण आहे त्या हिशोबाने ह्या बोगद्याला पण उतरण आहे तसं. परशुराम घाट उतरता जसा घाट उतरता तसंच तुम्हाला राईट साईडलाच CNG पंप भेटेल. याच्या पहिले पण परशुराम घाट चालू आहे. त्या पहिले पण CNG पंप आहे. घाट उतरल्यानंतर पण आहे. कुठेही भरू शकता. रोड एवढा छान होता परशुराम घाटात. मजा आली. मस्त होता का. मंदिरात आपण गेलो नाही. जाताना जाऊया घरी जाताना. 2 वाजले. तर आता आपण आलो आहे चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये आता ब्रिजच्या खालती CNG पंप होता. तर इथं पण तुम्ही भरू शकता CNG. आता इथं काम झालेलं नाही. ब्रिज आहे त्याचं काम झालेलं नाही आहे.
नाही तर डायरेक्ट आपण बाहेर निघू शकतो चिपळूणच्या. जेव्हा ब्रिज होईल तेव्हा थोडा बरं. आपण पुढं आलोय ना, घाट स्टार्ट झालाय. घाट कुठला आहे माहीत नाही आपल्याला, बघूया पुढं कुठं बोर्ड दिसला तर कळेल आपल्याला. पण किती सुंदर आहे घाट इथले कोकणातले, खूपच छान आहे. सगळीकडं हिरवळ हिरवळ. पावसाळ्यात तर किती छान वाटत असेल, एक नंबर आहे. घाट बघा ना, घाटात हे रोड झाले त्यामुळं छान वाटते गाडी चालवायला पण. काय सुंदर आहे घाट. नागपूरच्या पुढं आपण जेव्हा MP ला जातो जबलपूर रोडला, सिवनी रोडला, त्यावेळेस पण असाच घाट लागतो तिथं. सेम रोड सेम असेच आहेत तिथं पण. आता काहीतरी MP मध्ये एक रेड पट्ट्या आहेत तिथं, त्या रोडवर जाऊया एकदा. खूपच छान बनवले तो रोड, घाटातच आहे. बघूया आपण जेव्हा जाऊ आपण दाखवूया तुम्हाला. कोकणात भरपूर घाट आहेत. एकदा आम्ही मुर्देश्वरला गेलतो, मुर्देश्वरवरून आम्ही कोल्हापूर साईडला जाणार होतो. मुर्देश्वरवरून कोल्हापूरला जाताना तिथून आम्ही राईट मारून हुबली साईडला चाललेलो. तर एवढा रोड खराब, तो घाट एवढे, तिथं 3 तास लागले, 3 ते 4 तास लागले आम्हाला रात्री बाहेर पाडायला. अजून खायला फक्त मध्ये 1 किंवा 2 ढाबे होते. रात्री 9च्या नंतर तिथं काहीच भेटत नाही खायला. आम्ही उपाशी राहिलो त्या दिवशी. आम्ही विचार केला पुढे भेटेल, पण कुठंच नाही. 7:30-8 वाजता आम्हाला एक भेटलेला ढाबा, तर त्यावेळेस आपण विचार केला की 9 वाजता जेऊया. पण आम्हाला 1 वाजले, 12:30-1 वाजले रोड हायवेवर यायला. जो पुणा बँगलोर हायवे, त्या हायवेवर यायला आम्हाला 1 वाजला. एवढा घाट, तो एवढा गल्लीतून नेलता त्या रोड, काय समजत नाही. गुगलने असा कुठला रोड काढलेला तो. भरपूर हालत खराब झाली त्या दिवशी. कधी कोल्हापूर साईडला जायचं असेल तर आपण आंबोली घाट मार्गेत जावा, ते छान आहे रोड. घाटात पण मजा येते. ते थोडेफार खराब आहेत तिथं रस्ते, पण छान आहे घाट, मस्त आहे. आता चिपळूण अजून आपला आय थिंक 100-1 किलोमीटर राहिलं आहे चिपळूण. नाही सॉरी, चिपळूण नाही, रत्नागिरी. चिपळूण तर क्रॉस केलेलं आहे. आता बघूया रत्नागिरी किती राहिलं आहे. इथं दिसतंय 71 किलोमीटर रत्नागिरी. अजून 331 गोवा. म्हणजे 1 तासात आपण रत्नागिरीला पोचतो. आता आपण अर्धा रस्ता पण आपला पार नाही झाला. रत्नागिरीला गेल्यावर म्हणजे अर्धा रस्ता समजा. चांगला मोठा गाव आहे. सावर्डेला पोचलो आता. आरवली 11 किलोमीटर आहे, रत्नागिरी 69, गोवा 329. बा पुढं किती छान वाटते रोड. हम्पीला गेलतो तर आम्ही आम्ही रूट घेतलेला पुणे शिरवळपासून लोणंदपासून फलटण ते मंगळवेढा टू विजापूर, मग विजापूर ते हम्पी, तिथून हम्पी डायरेक्ट रोड आहे तो. खूपच छान रोड होता. जसं आपला फलटण ते पंढरपूर जायचं, काय छान रोड आहे तो, 1 नंबर रोड आहे. आपले 9 ज्योतिर्लिंग झालेत. अजून आपले 3 ज्योतिर्लिंग बाकी आहेत. ते 3 बाकी आहेत. एक रामेश्वरम बाकी आहे, एक बैद्यनाथ बाकी आहे, अजून एक केदारनाथ. हे 3 नाही तर आपले 9 टोटल झालेले आहेत. आपण तसं आता माझा विचार आहे की आपण डायरेक्ट एक 12 ज्योतिर्लिंग पूर्ण परत करूया. अजून वन टेकमध्येच करूया.
एकदा निघूया घरातून तर डायरेक्ट 12 ज्योतिर्लिंग करूनच डायरेक्ट घरी येऊया. बघूया आपल्याला कधी वेळ भेटते. पनवेलवरून गोवा दाखवत होता 500 किलोमीटर, तर आपण आता 230 किलोमीटर चाललो. 2:15 वाजलेत. 230 किलोमीटर चाललेलो आहे. एक तास आपला माणगावला जो ट्रॉफिकमध्ये गेला तोच, नाही तर व्यवस्थित आहे बाकी रस्ता ठीक आहे. माणगावच्या नंतर तर मला वाटतं खूपच छान रोड आहे. एक नंबर रोड झाला आहे. रोड पाहिजे तर असा पाहिजे. 4 लेनच आहे पण छान आहे. मी तर विचार करत होतो जेव्हा तिथून निघलो पनवेलपासून, तर रोड होते डांबरीच होते पण एवढे असे वर खाली. पण माणगावच्या नंतर जो रोड आहे तो असं वाटतं जसं काय डांबरी नाही आहे. तो जसं काय नाही डांबरी नाही, सॉरी कॉन्क्रीट नाही डांबरीच आहे असं वाटतं. थोडाफार आहे याच्यात बम्पिंग आहे पण एवढा चालतो ठीक आहे. पण त्याच्या पहिले अगर तुम्ही बघाल नागोठण्यापर्यंत तर बेकारच येते. कुठला आला आहे आसुर्डे, तो सावर्डे होता आसुर्डे होता गोवा. पहिला आपण बघूया आता कलंगूट बीचला जाऊया. असं मध्येच वाईन शॉप दिसत आहेत असं वाटतं इथूनच चालू करावा, पण बरोबर कोणच नाही दुसरा गाडी चालवायला, त्यामुळं आपण काय घेणार नाही. अगर कोण गाडी चालवणार दुसरा असता, मॅडम काय गाडी चालवत नाहीत, लायसन्ससाठी अप्लाय केलेत पण चालवत नाही अजून गाड्या. कधी चालवतील काय माहीत. आपल्या बाजूला बसून कधी एन्जॉय करता येईल. जेवायला बसलो आता. ठेचा आहे, भाकरी आहे, उसळ आहे, मटकी. आपण आहोत संगमेश्वर. हा आहे समोर रेल्वे स्टेशन. इथे एक छोटासा हॉटेल आहे, तर आपण आलो इथं जेवायला. तर जेवून आपण इथून निघू. 3 वाजलेत आता. तर इथून निघूया पुढं. बघूया लांजाच्या पुढं आपण CNG भरूया, तेव्हापर्यंत चालेल आपली गाडी. चला मग गाडीवर भेटूया. हे बघा मित्रांनो, आता हे संगमेश्वर आहे. तर इथं भरपूर काम चालू आहे. पूर्ण गोवा हायवेवरती हा एक पॅच आहे संगमेश्वर जो लांजा, जो जास्त करून काम चालू आहे. 10-15 किलोमीटरचा हा पट्टा आहे, याच्यातच जास्त काम चालू आहे. तर हे लक्षात घ्यावं. नाही तर बाकी पूर्ण रोड व्यवस्थित आहे. थोडेफार आहेत कुठं पण जास्त करून संगमेश्वर टू लांजा हेच काम जास्त चालू आहे. संगमेश्वरच्या पुढं ब्रिजचं काम चालू आहे, तर त्यामुळं इथं अजून व्यवस्थित नाही आहे. संगमेश्वर बस डेपोच्या बाजूलाच हे ब्रिज आहे. तर मित्रांनो आपण आलो आता CNG भरायला. हे पाली फाट्याच्या थोडंसं पुढं आहे, हे भारत पेट्रोलियम म्हणून आहे. तर इथं आता भरूया CNG मग निघूया. 4:30 वाजलेत. आता पाली फाट्याच्या पुढं आहे आपण. बघूया आता किती वेळ होतोय आपल्याला जायला. नमस्कार मित्रांनो, आता आपण CNG भरून निघलोय. आपला पहिला जो CNG आपण भरलेला शिरडोनला, जो की पनवेलमध्ये आहे, पनवेलपासून 15 किलोमीटरवर होता. तर आपला चालला आहे आता टोटल 300 किलोमीटर आपण चाललेलो. तर त्याच्यावरती आपण इथं आपला CNG संपल्यानंतर आपण 20 किलोमीटर पुढं पेट्रोलवरती आलतो. तर आपला आय थिंक 260 ते 270 किलोमीटर आपला चालली आहे गाडी फुल टाकीमध्ये. आता फुल केलेली आहे आपण. आता बघूया किती चालते. आता परत ट्रिप 0 करतो, अजून बघूया आता किती चालते आपली गाडी. आता वाजलेत 5 वाजलेत. आपण आहोत आता राजापूरच्या पहिलेच आहे आपण. राजापूर पोचायला अजून अर्धा तास जाईल आपल्याला. बघूया किती वेळ लागते अजून आपल्याला पोचायला. 5 वाजलेत म्हणजे 4 तास इथून, म्हणजे 9 वाजता आपण आय थिंक पोहोचू. गोव्याला जायचं बोललं तर घाट भरपूर लागतात. अजून छान आहे घाट पण छान आहे तिथं. उठलोय लांजाला. तर लांजाला बघू शकता तुम्ही
काम चालू आहे ब्रिजचा इथं. 5:15 वाजलेत. अजून लांजा आपण क्रॉस केलाय. आता चहा प्यायचं भरपूर हे झालंय. बघूया पुढं कुठंतरी थांबून चहा घेऊया. अजून एक तास आपल्याला उजेड भेटेल. तर 1 तासात जेवढा खेचता येईल तेवढा खेचूया. आता थोडा बरा वाटतंय. रोड चांगला दिसतोय. झाडं दिसत आहेत. वेगळंच प्रकारे आहे झाडं. रस्ता बघायला किती खाली आहे. काहीच गाड्या नाहीत. मध्येच असं दाखवत होते यूट्यूबवर की एवढा जाम झालाय रोड. म्हणजे भरपूर पब्लिक चालले आहेत. आता काही कळत नाही आहे. तुम्ही बघाल तर बघा, माझी गाडीच एकटी दिसते या रोडला. ना मागे दिसते ना पुढं दिसते. गाड्याच नाहीत. आता गोव्यामध्ये गेल्यावरच कळेल की तिथली काय परिस्थिती आहे. बघूया आता सूर्यदेव आपले जायच्या तयारीत आहेत. बघूया तो शॉट घेऊया आपण. अजून वेळ आहे. आता 5:30 वाजले. अजून अर्धा तास आहेत ते आपल्याबरोबर. तर आपण पळूया अजून अर्धा तास. हे राजापूरच्या पहिल्याचा घाट आहे. तिथे कर्व आहे या घाटाला. तिथे वळण आहे. जागेवरच वळण आहे. बघा राजापूर अजून इथून 6 किलोमीटर राहिलंय. अजून कणकवली अजून 60 किलोमीटर बाकी आहे. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. पोरांची शाळा सुटले. पोरं चाललेत घरी. आपली पण शाळा सुटली. आपण निघूया आता डायरेक्ट गोवा. बघा सूर्यदेव किती छान दिसतंय. आपण पोचलोय कणकवलीला.
संध्याकाळचे 6:30 वाजले. आता आपण कणकवलीला पोहोचले. अजून इथून आपल्याला 100 किलोमीटर आहे जायला. अजून 2 तास दाखवते. आता पुढे आता ओरस येईल. ओरसला तर मी 3-4 महिने होतो. बराडी देवीच्या जत्रेला पण गेलेलो आहे. मित्रांनो, आता आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशन पासून 20 किलोमीटर पहिलेच आहे. आता वाजलेत 8. कलंगूट बीचसाठी अजून 20 किलोमीटर दाखवते. आपण निघलेलो सकाळी 9 वाजता. अजून आता वाजलेत 8 म्हणजे 11 तास झाले. तर अजून आपल्याला अर्धा तास लागणार आहे. बघूया किती वेळ लागतो अजून. तर आपण आता पोचलोय बघा. हा कलंगूट एरिया आहे. इथून 1 किलोमीटरवर बीच आहे.